नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीसाठी खास घरगुती तिळाचे लाडू. हे लाडू खूपच सोपे, चविष्ट आणि मऊ बनतात. लाडू बनवण्यासाठी 1 वाटी तीळ, 1 वाटी चिरलेला गूळ, पाव वाटी शेंगदाणे, 1 ते 2 चमचे तूप आणि 2 चमचे पाणी लागणार आहे. तुम्ही गूळ किसून घेतला तरीही चालेल. आता सर्वात आधी कढई गरम करून त्यात शेंगदाणे मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. भाजताना सतत हलवत राहा म्हणजे शेंगदाणे जळणार नाहीत. भाजून झाले की थंड होण्यासाठी ठेवू. त्यानंतर तीळ घालूया. तीळ मध्यम आचेवर सतत हलवत हलके गुलाबी होईपर्यंत भाजायचे आहे. तीळ छान फुलले आहे. आता गॅस बंद करू आणि साईडला काढून ठेवू. शेंगदाण्यांची सालं काढून जाडसर कुटून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तूप घालूया. तूप गरम झालं की आता चिरलेला गूळ घालायचा आहे. पाक करताना तो पटकन कडक होतो, त्यामुळे यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालूया. यामुळे लाडू कडक न होता एकदम असे खुसखुशीत होतात. गॅस कमी करूनच सतत ढवळत राहायचं आहे. गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे. पाक चेक करून बघू. एका प्लेटमध्ये गार पाणी घेतलेलं आहे. यामध्ये गुळाचे थेंब टाकायचे. गार झाल्यावर एकदमच मऊ होतोय. अजून थोडा कडक करूया. आता चेक करून बघू. पाण्यामध्ये थेंब टाकू. गार झाल्यावर गोळी बनते आणि टाकल्यावर हलकासा आवाज येतोय, म्हणजे आपला पाक तयार आहे. आता यामध्ये घालूया भाजलेले तीळ, कुटलेले शेंगदाणे एकत्र करू. गॅस बंद करायचा आहे. पटपट सगळे मिश्रण नीट एकजीव करून घेऊ, म्हणजे तीळ आणि गूळ नीट मिक्स होतील. मिश्रण सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे तळाला लागणार नाही. मिश्रण थोडं कोमट असतानाच हाताला तूप किंवा पाणी लावून छान लाडू वळून घ्यायचे आहे. आपले घरगुती तिळाचे लाडू तयार आहेत. मकर संक्रांतीसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. घरच्या घरी बनवलेले हे तिळाचे लाडू सणाची गोडी अजून वाढवतात. तुम्ही नक्की करून पहा. तुम्ही तिळाचे लाडू कसे बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.